नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कॅप्शनमध्ये लिहिलंय की मी शॉकिंग कलेक्शन झालेले आहेत, तर तितके शॉकिंग न्यूज सुद्धा आलेले आहेत छावा चित्रपटाच्या बाबतीत। तर चला पटकन जाणून घेऊ। तर जो विकी कौशल यांचा करिअर मधला जो बेस्ट चित्रपट होता उरी, तर त्याचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड होता तो छावा चित्रपटाने तोडलेला आहे। त्याच्यानंतर जेवढे पण ऐतिहासिक चित्रपट झाले त्यापैकी पद्मावत ह्याचं हायेस्ट ओपनिंग होती, ओपनिंग दिवसाची तर 24 कोटी होती। त्याच्यापेक्षा जास्त छावा या चित्रपटाने 33 कोटी एवढी कमाई केली होती। त्याच्यानंतर अजून एक भारी गोष्ट की आजपर्यंत असं होत होतं की साऊथचे जे चित्रपट होते ते हिंदीमध्ये रिलीज होत होते डब्ड होऊन, पण ह्यावेळेस साऊथवाले जे लोक आहेत तर ते म्हणतात की आम्हाला छावा चित्रपट डब्ड होऊन आमच्या लँग्वेजमध्ये रिलीज करावा। त्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सर्किटमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट छावा ठरलेला आहे। असे भरपूर रेकॉर्ड्स आहेत, तर ते रेकॉर्ड्स आपण जाणून घेणार। तत्पूर्वी आपण बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे येऊया। तर चित्रपटाला लागून एकूण 9 दिवस झालेले आहेत आणि ह्या 9व्या दिवसाचं जे कलेक्शन झालेलं आहे, शनिवारचं जे कलेक्शन झालं तर ते आहे 44 कोटी 10 लाख एवढं। आणि हे कलेक्शन तुम्ही जर का पाहिलं तर चित्रपटाचा दुसरा दिवस म्हणजे जो शनिवार होता तेव्हा फक्त 38 कोटी एवढी कमाई झाली होती, पण आता जर का दुसरा सॅटर्डे तुम्ही पाहिलं तर 44 कोटी, म्हणजे हा ऐतिहासिक आकडा आहे। तर जे वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे 9 दिवसांनंतर तर ते आहे 385 कोटी एवढं। तर चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे फक्त इंडियामध्ये तर ते आहे 293 कोटी एवढं। तर त्याच्यानंतर जे ओव्हरसीज कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 56 कोटी एवढं। जे चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 330 कोटी एवढं। तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आणि जर का ऑक्युपन्सी बघितली तर टोटल ऑक्युपन्सी जर का तुम्ही पाहिली तर ती 60% एवढी ऑक्युपन्सी होती। आणि सगळ्यात जास्त ऑक्युपन्सी जर का तुम्ही पाहिली तर ती पुण्यामध्ये होती, जी होती 87% एवढी। आणि चित्रपटाने जी दुसऱ्या हायेस्ट ऑक्युपन्सी पाहिली तर ती मुंबईमध्ये होती, जी होती 72% एवढी। आणि अजून एक खूप जबरदस्त गोष्ट सांगतो तुम्हाला की जेव्हा मी बुक माय शो वरती पाहिलं तर एक तासाला 36,000 तिकीट्स बुक होत होते। आणि इनफॅक्ट अजून एक भारी गोष्ट म्हणजे जे नाईटचे शोज होते, सॅटर्डे नाईटचे 11, 11:15चे जे शोज होते ते फुल होते, जे हाऊसफुल होते। आणि असं खूप कमी चित्रपटांच्या बाबतीत होतं। तुम्हाला मी लिस्ट स्क्रीनवर दाखवतोच आहे, तुम्ही पहा सगळे शोज हाऊसफुल आहेत, ते पण नाईटचे। असं खूप कमी चित्रपटांबाबतीत होतं आणि त्यामुळे आपण समजू शकतो की छावा ह्या चित्रपटाची किती क्रेज आहे आणि किती लोक छावा हा चित्रपट पाहायला जातात। आणि इनफॅक्ट नरेंद्र मोदी जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे। त्याच्यामुळे चित्रपट खूप भारी झालेला आहे। तुम्ही जर का पाहिला नसेल तर पटकन जाऊन पाहून या। तर इथेच आपण व्हिडिओ थांबूयात आणि पुढच्या एखाद्या बॉक्स ऑफिस कलेक्शन किंवा रिव्ह्यू मध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।